राष्ट्रवादी विचारांचा प्रचार व्हावा, समाज प्रबोधन केलं जाईल या दृष्टीने खरं तर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली होती। मात्र सध्याच्या काळात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना याचा विसर पडल्याचं बघायला मिळतंय। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील शिवडेकर कुटुंबियांनी आपल्या घरगुती बाप्पाला थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित सुंदर अशी आरास केली आहे। सावरकरांचं जन्मस्थळ असलेल्या भगूरच्या सावरकर वाड्यापासून ते त्यांचं शिक्षण, देशासाठी दिलेला लढा, अंदमान निकोबारच्या सेक्युलर जेलमध्ये त्यांनी भोगलेली काळ्या कोठडीची शिक्षा आणि त्यांच्या जीवनावर आधारित सर्व काही या देखाव्यातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय। जवळपास 2 महिने शिवडेकर कुटुंबियांनी यासाठी मेहनत घेतली होती। शिरोडकर कुटुंबाशीच बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। सावरकरांचा धगधगता इतिहास, त्यांचा जीवन प्रवास हे सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न नाशिकच्या शिवडेकर कुटुंबियांनी केला आहे। आपण जर बघितलं तर बाप्पाची घरगुती आरास म्हणूनच त्यांनी खरं तर हा संपूर्ण सावरकरांचा जीवन प्रवास जो आहे तो दाखवलेला आहे। आपल्याला माहिती की सावरकरांचा जन्म हा खरं तर भगूरमध्ये झालेला होता आणि त्याच भगूर पासून त्यांचं पूर्ण म्हणजे नंतर त्यांचं शिक्षण असेल किंवा त्यांनी भोगलेली शिक्षा असेल किंवा इतर सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या कुटुंबियांचा आहे। नक्की काय ही संकल्पना आहेत, काय नक्की त्यांचं यातून दाखवण्याचा प्रयत्न आहे, आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत अथर्व शिवडेकर आहेत। अथर्व, मला सांगाल की खूप सुंदर असा सर्व देखावा आहेत, काय नक्की आत मांडले आहेत, कशी मेहनत घेतली? सर, यावर्षी माझा गणपती आरासचा विषय आहे मला समजलेले सावरकर। या संकल्पनेच्या माध्यमातून मी हा एक संदेश देऊ इच्छितो सगळ्या जणांना की सावरकरांनी जे लोकमान्य टिळकांनी जे गणेशोत्सव चालू केला होता, तो गणेशोत्सव त्यांनी ह्या माध्यमासाठी चालू केला होता की सगळ्या लोकांनी एकत्र येऊन लोकांचं राष्ट्रप्रेम वाढावं। तर त्या दृष्टिकोनातून मी एक विचार करून हा देखावा साकारला आहे, ज्याच्यातनं लोकांचं राष्ट्रप्रेम वाढेल। सावरकर हे अशी व्यक्ती होते की ज्यांना आपण खूप लोकांनी ऐकलं आहे, बघितलं आहोत, पण नक्की सावरकर म्हणजे काय, त्यांचा जीवन प्रवास नक्की काय, त्यांनी काय यातना भोगल्या, त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा किती वर्ष भोगली, तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक छोटंसं देखावा मी सादर करायचा प्रयत्न केला आहे। आणि हा सगळा देखावा माझा पूर्ण पर्यावरणपूरक आहे। ह्याच्यात कुठेच थर्माकोल, प्लास्टिक, रबर ह्याचा कुठेही वापर केला गेलेला नाही आहे। हा पूर्ण पर्यावरणपूरक आहे। तुम्ही बघू शकता आमची शाडूची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती ही पण शाडू मातीची आहे, जिचं विसर्जन आम्ही घरोघरीच करतो, घरातल्या घरात करतो। पण बघत आहोत की मला समजलेले सावरकर असं त्यांनी या देखाव्याला नाव हे दिलेलं आहे आणि एकूणच सावरकरांचा जीवन प्रवास आणि त्यांचं जे काही योगदान आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या संपूर्ण देखाव्यातून त्यांनी केलेला आहे। कॅमेरामॅन विकी पॉवर, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।